नमस्कार, सुनीता किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपली रेसिपी आहे अंड्याची बुर्जी। आज आपण जे अंडा बुर्जी बनवणार आहोत ना, ते अंडा बुर्जी झटपट होणारी आहे आणि कशी सकाळच्या डब्याला आपण जर उशिरा उठलो तर ही पटकन बनवून डब्याला पण देऊ शकता आणि मुलांच्या नाश्त्यासाठी पण जर बुर्जी बनवली तर बुर्जी पाव पण मुलांना घालू शकता। तर ही बुर्जी मी साध्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये तुम्हाला करून मी दाखवणार आहे। यासाठी तुम्ही कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर हे पहा, मी बुर्जी बनवण्यासाठी मी 3 अंडी घेतलेली आहेत आणि 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेत। छोटे छोटे 4 मिरच्या घेतल्यात कट करून, कढीपत्ता, कोथिंबीर आणि एक छोटा टोमॅटो आणि थोडीशी चटपटीत होण्यासाठी मी काली मिरची पावडर घेतले। दुसरं साहित्य नाही, हळद, मीठ, तेल आणि आपले लाल तिखट। एवढी साधी सोपी रेसिपी आहे आपली, झटपट होणारी आणि घरच्या साहित्यामध्ये। चला तर आपण सुरुवात करूया बुर्जी बनवायला। मी गॅस पेटवलाय, एक कढई ठेवले, त्याच्यामध्ये तेल घालायचं आपल्याला। जरा कढई गरम होऊ द्या। याच्यामध्ये मी तेल टाकून घेते। मी 2.5 चमचे तेल टाकलेले आहे। जास्त तेलाचा वापर नाही मी करत आहे, त्यातनं पण काढलंय थोडं। ह्याच्यामध्ये दुसरं कुठलं साहित्य टाकायचं नाही, अद्रक नाही, लसूण नाही। हा बघा, मी कांदा टाकते। एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण करायची ही बुर्जी। आणि मिरच्या कट केलेल्या ते टाकलेत, कढीपत्ता टाकलाय। आता हा आपल्याला कांदा गुलाबी कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। मी मीठ घालून घेते, कारण कांदा आपला झटपट फ्राय होईल। थोडं आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। ही बुर्जी तुम्ही डब्याला पण देऊ शकता। घरी पण आपण भाकरी, चपाती, डाळ भाता संगाती पण खाऊ शकतो आणि पटकन होणारी पण आहे। तेलाचा पण जास्त वापर नाही मी इथे केलेला आहे, बघू शकता तुम्ही। थोडा गुलाबी कलर आला पाहिजे। नंतर आपले हे पावडर मसाले म्हणजे आपले लाल तिखट, हळद आणि थोडी काली मिरीची पावडर मी टाकते, कारण काली मिरी पावडर टाकली थोडी चटपटीत होते ही बुर्जी। तुम्ही पण करून बघा एखाद्या दिवशी। बघा, आपल्या कांद्याचा थोडा कलर गुलाबी होत चाललाय। ह्याच्यामध्ये आहे ना, मी थोडीशी कोथिंबीर टाकते, कारण ह्याचा वास मस्त येतो। थोडी टाकले फोडणीमध्ये कोथिंबीर। गॅस थोडा बारीक करते मी आणि आपला हा टमाटर टाकून घेते। हा थोडा मऊ होईपर्यंत वाट बघूया आपण। थोडा गॅस फास्ट करते मी। हा बघा, आपला टमाटर पण असा नरम झालेला आहे। आता आपण हे 2-3 मसाले आहेत ते टाकून घेऊया। काली मिरी पावडर आहे ना, मी थोडी टाकते, बघा एवढी थोडी टाकते। हळद पावडर अर्धा चमचा घेतलाय मी हळद पावडर। हे सगळ्यांना तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। आणि हे आपले लाल तिखट, हे सगळं घरगुती आपल्या घरगुती साहित्यामध्ये ही बुर्जी आहे। एवढं मी लाल तिखट टाकले। आता हे मसाले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत असे परतून।
पावाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता, खूप टेस्टी लागते ही बुर्जी आपली। एक मिनिटभर हे परतून घ्यायचे मसाले। ह्याच्यात बघा मी कुठलाही वापर केलेला नाही, हे आपले घरचे साहित्यामध्येच केलेली आहे बुर्जी। कांदा, मिरची, टमाटर हे सगळ्यांच्या घरी उपलब्ध असतं। ह्याच्यामध्ये आपल्याला अंडी फोडून घालायचे। बघू शकता आपले मसाले पण फ्राय झालेत चांगले। हे बघा मसाल्यांना पण तेल सुटलेलं आहे। तेलाचा पण वापर आपण कुठेही जास्त केलेला नाही। तुम्हाला जर रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा। एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवले मी बुर्जी। बघू शकता कलर किती आपल्या बुर्जीला छान आलेला आहे। अशा प्रकारे आपली झटपट आणि साधी सोपी रेसिपी आपली अंडा बुर्जी तयार झालेली आहे। हे पहा किती कलर छान आलेला आहे। तर ही बघा अशा प्रकारे आपली बुर्जी तयार झालेली आहे। झटपट बुर्जी तयार झालेली आहे आपली। तर अशा प्रकारे आपली बुर्जी तयार झालेली आहे। तुम्ही पण घरी ट्राय करा आणि ती कशी झाली ती मला कमेंट करून नक्की सांगा।